नमस्कार. आपण बनवणार आहोत तळलेले मोदक. ह्याच्यासाठी मी वेगळी पद्धत वापरली आहे. त्यासाठी मी पाऊण वाटी ओले खोबरे किसून घेतले आहे आणि अर्धी वाटी मी देसी खांड घेतला आहे. साखरेचा बुडा. कढई गरम करायला ठेवली आहे. आता त्याच्यामध्ये 1 चमचा तूप टाकून व आपण खोबरे भाजून घेऊया. ओले खोबरे. आता आपण त्याच्यामध्ये साखरेचा बुडा टाकूया. आता ह्याच्यामध्ये वेलची पावडर अर्धा चमच टाकूया. गॅस बंद करायचा आहे. आता हे पीठ मळलेलं आहे. त्याच्यामध्ये मी थोडेसे बटर टाकून आपण ते मुरवून घेऊया. एक गव्हाचीच पीठ आहे. त्यामध्ये मीठ टाकून थोडेसे मळून घेतले आहे व आता बटर टाकून त्याला सारखं प्रेस करून घ्यायचं आहे. म्हणजे आपले मोदक जास्त हार्ड बनणार नाहीत, क्रिस्पी बनतील. हे पीठ आता मळून झाले आहे. आता आपण मोदक करून घेऊया. आता मी ह्याच्यामध्ये थोडेसे आपले करंजीचे सारण उरले होते ते टाकून घेणार आहे आणि ते टाकून असं मस्त हे करून घेऊया आपण. त्याच्याने एक वेगळी टेस्ट येते. आपण ही जी बारीक अशी जाडसर थापून घ्यायची आहे, लाटायची नाही आहे आणि ह्याच्यामध्ये सारण भरायचं आहे. आता मी कढईमध्ये तूप तापत ठेवले आहे. आता आपण मोदक तळून घेऊया. स्लो गॅसवरती आपण मीडियम गॅसवरती आपण मोदक तळून घेणार आहोत. आपले वेगळ्या पद्धतीने केलेले तळलेले मोदक, कारण दरवेळी आपण गूळ आणि ओल्या खोबऱ्याचे मोदक हे बनवतो. ह्यावेळी जरा वेगळी पद्धत, वेगळी टेस्ट. आपले मोदक खाण्यासाठी तयार. गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवून संकष्टी निमित्त केलेले तळलेले मोदक.